ज्या पण पिकाला मर आहे ते आपल्याला डाळिंबात आंतरपीक घ्यायचं नसतं. ज्या पिकाला मर आहे, हरभरा, भुईमुंग आता थोडा मोठा झाला की वेल जळालेले काय काय दिसतात. ह्याच्या अगोदर तुम्ही भुईमुंग केलाय का कधी? वेल ऑटोमॅटिक जळून जातो एका दुसरा, जळतोय का? चालू झालं का? तर ते काय मर आहे, फिजरम नावाची बुरशी आहे. बुरशी मुळीवर अटॅक करते आणि ते मरीत जाते. कसं जाते? मरीत जाते. मग डाळिंबाला सर्वात मोठा रोग काय आहे? तेल्या. आणि दुसरा मर. मर आहे ना, तेल्यापेक्षा भयंकर काय आहे? मर आहे. मग तुम्ही मर रोग ज्याला आहे ते अगोदर तुमची पिकं जर अगोदर त्यात घ्यायला लागला तर त्याची मर कुठे येणार आहे? ती बुरशी जमिनीतच राहणार आहे ना. म्हणून अशी पिकं घ्यायची नसतात. हे चुकीचं केलेलं आहे. हाईटची कमी पिकं घ्यायची. तुम्ही कांदा घ्या, कांद्यात मर नाही काय, पण हरभऱ्यात ह्याच्यात मर आहे. कोथिंबीरीत सुद्धा मर आहे. त्यांना कोथिंबीर, भुईमुग दोन्ही पैकी काय हरभरा नाही ना, त्यात मर आहे. मर इकडे येणार आहे परत, ते लक्षात घ्या. आणि सगळ्यात भयंकर डाळिंबाला मर आहे. बरोबर आहे. तिसऱ्या आणि चौथ्या पोरशी प्लॉट लावलेले काढून टाकतात मरीमुळं. मग असल्या गोष्टीच्या नादी लागायचं नाही. झालंय हे झालंय, आता त्याला काय पर्याय नाही. पण ही डोक्यात काय स्वरूप राहते, ज्या पिकाला मर आहे ते पीक आपल्याला ह्याच्यात चालत नाही. लय चुकीचं आहे. सायंटिफिक हे थ्रिप्स, मवा वगैरे हे चिल्लर आहे, ह्याचा काय विषय नाही.